राधा, राधा, आज माझं फायनली वाट बघणं सार्थकी लागतंय. मी हे असं प्रेमात वगैरे पडेन ह्याचा कधी विचारच नव्हता केला. पण ते म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की कुठलीच गोष्ट आपल्याला ठरवता येत नाही आणि लाईफ असे सरप्राइजेस देते आपल्याला. आणि तुझ्याकडून उत्तराची मी एवढी आतुरतेने वाट बघेन असाही विचार नव्हता केला. राधा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझं प्रेम आहे माझ्यावर? व्हेरी गुड विराजस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जमतंय. ऑल द बेस्ट. रिलॅक्स रिलॅक्स. रेडी रेडी रेडी. बिझी आहेस का खूप? नाही नाही, अजिबात नाही. बोल ना. मला जरा ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा होता. कसा काढायचा तो? चाचू, तुला अजून स्क्रीनशॉट काढता येत नाही? नाही. अरे काय माणूस असतो. एकदम सोपं असतं चाचू. हे बघ, ही शेजारची 2 बटन आहेत, नाही वरचं आणि खालचं. ती एकत्र दाबली की स्क्रीनशॉट निघाला. तडक स्क्रीनशॉट. सोपं आहे. हे असं बंद होतंय. अरे हे बटन नको दाबूस चाचू. हे बघ, फक्त ही 2 बटन एकत्र दाबली, ऑटोमॅटिक सगळं. लोड घेऊ नकोस. चल. राघवेंद्र, म्हातारा झाल्यास तू, तुला काही पोरं बदत नाहीत. कसं काय व्हायचं रे आता? काय अरे नाही. तू करून देतोयस का? घे. अरे जमलंय की. अरे ऐक ना, हे ना मला शेअर करायचं होतं. ते पण जरा कसं. चाचू, तू सगळं मुद्दामून करतोस ना? नाही. अरे चाचू, राधा झोपेल. अरे मी का मुद्दामून करीन? तू का मुद्दामून करशील? मग तू का मुद्दाम? तुला आज नाही ओळखत आहे, तुला व्यवस्थित ओळखतो मी. हे जे तुझा डाव आहेत ना, याच्या टॅक्टिक्स आहेत ना, मला व्यवस्थित माहिती आहेत. काय यार चाचू, आधी तिच्या प्रेमात पड म्हणून माझ्या मागे लागला. आता मी फायनली तिच्या प्रेमात पडलोय, तिला काहीतरी सांगायला जातोय, तर का मध्ये मध्ये येतोय? तुला हो करायची घाई नाही का? नाही म्हणजे हो, मला घाई झाली खूप. चालू दे स्क्रीनशॉट. अरे ऐको, माझा पाय मुरगळला, मोडला पाय रे माझा. पाय मोडला? मुरगळला. हो चाचू, ही जी तुझी नाटकं चालली आहेत ना, सगळं माहिती आहे मला, कळतंय मला व्यवस्थित. अरे नाही रे, कसली नाटकं. पाय मुरगळला, पाय टेकवत नाही. आता ह्याच्यानं जरा बाम बिम लावलं असतं ना, असं छान मसाज वगैरे केलं असतं, जरा बरं वाटलं असतं. पण आता काय, आपली शेवटी कर्म. आपल्याला काय. कुठे आहे बाम? कुठे आहे बाम म्हणजे काय? तू पण याच घरात राहत असतो, तुला माहिती नाही बाम कुठे येते? तुझा बाम तू शोधायचा, मी चाललो. लांब आहे रे, नाही तिथं जाता नाही येणार रे मला. माझा पाय. तिथे बाम तर नाहीये. तिकडे नाहीये का? कुठे ठेवला होता मी? बहुतेक ना इथे मगाशी घेतला होता मी तो. हा घे बाम. चाचू, अरे हे कशासाठी? कशासाठी गधाड्या? अरे ती तुला तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट देणार आहे आणि तुझ्यासाठी कमी हाताने तिला भेटायला जाणार आहेस तू. चाचू यार, थँक्यू सो मच. माझा पाय. अरे ए विराजस, ऑल द बेस्ट.
राधा, मी तुझ्या होकाराची वाट बघतोय ग. पण तुला असं बघितलं ना की वाटतं आज काय मी आयुष्यभर असा राहू शकतो तुझ्या उत्तराची वाट बघत. माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. मी दररोज रात्री असाच वाट पाहीन. धीरज बस. हा, मला बोलायचं होतं. हा, तुझं प्रेम आहे माझ्यावर. मला माहितीये तू उत्तराची वाट बघतोयस. आपलं लग्न अचानकच झालं. मी विचारही नव्हता केला लग्नाचा. प्रत्येक मुलीच्या मनात तिचं संसाराचं असं एक स्वप्न असतं. तिच्या नवऱ्याबद्दलच्या काही कल्पना असतात. हा, विराजच हे माझं स्वप्न नाही आहे. मी या बंधनाशी प्रामाणिक राहीन, पण मी तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही. बिचारा विराजस रात्रभर डोळ्याला डोळा लागला नसणार त्याचा. काय होतंय हे? मला विराजसला त्रास व्हायला नकोय आणि माझ्यामुळेच त्याला. मला माफ कर विराजस, पण मी काय करू रे? माझा नाईलाज आहे. तुझ्यासाठी चाचू आणि घरचे किती महत्वाचे आहेत ते माहिती आहे मला. मी बोलायला हवं विराजसशी. आता बोलणार तरी काय म्हणा? मीच तर दुखवलं त्याला. त्याला काही झालं तर नसेल ना? विराजस, आई तुम्ही काय ग, काही हवंय का? अगं मी नाश्ता आणून दिला असता वरती तुम्हा दोघांसाठी. विराजस कुठे माहितीये का तुम्हाला? राधाचा होकार मिळाल्या
यांचा लपंडाव सुरू झाला वाटतं. आता हे कोणी कोणाला विचारायचं? नाही म्हणजे ते सकाळी उठल्यापासून दिसलं नाही ना कुठे, म्हणून. अगो बाई, म्हणजे आता उठल्या उठल्या दिसायला हवंय का? नाही, मी म्हटलं घरात कुठे दिसतोय का तर बघते. हो का? तरी म्हटलं आमची राधा आज खाली कशी काय? तिचा कान्हा हरवलाय ना. विराजस, हे विराजस, ये बाबा, तुझी बायको शोधते तुला. आई घरात कुठेच नाही येतो, मी घरभर शोधलं त्याला. अरे बापरे, घरभर शोधलंय? आता काय? आता तुला करमणारही नाही त्याच्याशिवाय, आणि नाश्ताही जाणार नाही तुला त्याच्याशिवाय. तसं नाही, पण ते तसं नाहीये खरंच. मग ठीक आहे ना, तू का शोधतेस त्याला? तो असे नका कुठे. तू घे तुझा नाश्ता करून, जा जा जा. कुठे गेला असेल विराजस? माझंच चुकलं, मी लक्ष ठेवायला हवं होतं. रात्रभर जागी होते मी, नेमका सकाळी डोळा लागला. कुठे शोधू आता याला? हॅलो ब्रो, कुठे आहेस तू? काय करतोस तिथे? एक काम होतं म्हणून आलो होतो जरा. एवढ्या सकाळी? हो. बरं ते जाऊ दे. ब्रो, तुला माहिती का इथे काय चाललंय ते? राधा वहिनी तुला घरभर शोधते. कसली पॅनिक झालीये ती. तू काय केलंस असं रात्री? तिला ना करमतच नाहीये तुझ्याशिवाय, माहितीये? पण मी तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही. बोल, अरे बोल ना. हॅलो. पण मी तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही. एक मिनिट, तू रुसून बाहेर गेलायस का? काय रे, इतक्यात भांडण सुरू? अनामिका, विराजशी बोलतेस का? हो. कुठे तू? तूच विचार बाई. आता काय, बहिणीपेक्षा त्याला बायकोच प्रिय असेल. हॅलो विराजस, कुठे आहेस तू? अरे ते काल अरे तू तसाच गेलास. सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाही. काळजी वाटते. तू कधी येणार आहे? विराजस, हॅलो. रेंज गेली वाटतं. नाही ग, मुद्दाम करत असणार तो. त्यालाही बघायचं असेल की तू कशी कावरी बावरी होतेस ते. मज्जा येत असेल त्याला. पण तू पण एक काम कर हा, तो आला ना त्याला अजिबात दाखवू नकोस की तू त्याची काळजी करतेस ते. काय कळलं का? बहिणी, कॉफी घेणार आहेस? नाही. ठीक आहे, मी आलेच. विराजस, हे माझं स्वप्न नाही ते. पण मी तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही.
काय झालं बाबा? काय रे, काय झालं काय? विराजस सॉरी. राधा, तू एवढं सगळं केलंस आणि ह्या सगळ्यात तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं. प्लीज प्लीज विराजस फोन उचल यार. एकदा फक्त मला कळू दे की तू सुखरूप आहेस. मग हवं तर नाही बोललास ना तरी सुद्धा चालेल, पण प्लीज प्लीज माझा फोन उचल. राधा, काय बोलू, कसा बोलू? जे काय झालं त्यानंतर मी तुला कसं फेस करू ना तेच कळत नाहीये मला. जे झालं त्याबद्दल तू उघडपणे बोलणार नाहीस कदाचित, आणि तुला किती त्रास होतोय मला समजतंय विराजस, पण मला माहिती होतं एक ना एक दिवस हे होणारच होतं. तुझं मन मोडावं लागणार होतं. पण मी वाईट नाहीये रे विराजस. मला सुद्धा तुझी तितकीच काळजी वाटते जितकी तुला माझी वाटते. पण फक्त बाबांना दिलेल्या शब्दामुळे तुझ्याच सुखासाठी मला काय झालं? काय पाय मुरगळला. काय करायला काय गेला होता? काही नाही हो, विराजच घरात कुठे दिसतो का म्हणून त्याला शोधत होते. शोधता शोधता पाय मुरगळला. कुठे आहे? कुठे विराजस? काय माहित कुठे गेलाय, पण ती राधा बिचारी त्याला सकाळी उठल्यापासून शोधते. उठल्यापासून विराजचं काय चाललंय काही कळत नाहीये. का? अहो का काय, काल रात्री नंतर विराजसने आता राधाजवळ थोडा वेळ थांबायला नको का? एक नंबरचा दामरटपणा चाललाय त्याचा. इतरांचे फोन उचलतोय पण ठरवून राधाचा फोन उचलत नाहीये. मुद्दाम छळतोय तिला. पोर बिचारी का असावी झाली हो. तुम्ही जरा फोन करा बघू त्याला आणि त्याला सांगा हा खेळ बंद कर, आता घरी ये आणि राधाची माफी मागा ती. चांगलं बजावा त्याला. हो तर कान तर पिळायलाच हवा. हवेतच असेल आपला विराजस आज. राधाने होकार दिल्यानंतर जमिनीपासून 2 फुटावरच चालत असेल. आजीच्या हाताला लागला नाही अजून. आता तुझ्या काय, माझ्या हाती लागलेलं नाही तो. काही कळलं का काय झालं ते? नाही ना, काही कळलं नाही अजून. बरोबर आहे. आता राधा मिळाल्यावर आपली आठवण कशाला येते त्याला? अगं आई, पण राधाच्या हाती पण लागलेलं नाहीये तो. म्हणजे अनु सांगत होती राधाला त्रास देण्यासाठी मुद्दाम कुठतरी जाऊन लपून बसलाय. अरे देवा, काय म्हणावं या मुलाला. पण आता आपण करायचं काय? त्याच्या खेळात आपणही सामील व्हायचं का? आजी, विराजसला फोन लावता का तुम्ही? माझा फोन उचलतच नाहीये तो. अगं आम्ही तरी काय करणार ग, आमचाही फोन उचलत नाहीये तो. काल काय झालं होतं ग? म्हणजे कालचं काही बोलणं अर्धवट राहिलंय का? नाही, तसं नाही. तो उठल्यापासून दिसलाही नाहीये मला म्हणून. अगं आत्ताशी तर 2 तास झालेत. इतकी आठवण यायला लागली का तुला? नाही, ठीक आहे. कसं सांगू यांना? राधा, नक्की काय झालं ग? काही नाही आजी, बस
त्याची खूप काळजी वाटते. सतत अशी भीती वाटते मला. तो कुठे गेलाय माहिती नाही, मला सांगूनही गेला नाहीये. सकाळपासून दिसलाही नाहीये. काय इतकाही खेळ खेळू नये. अरे किती घाबरली ती. इतकी जीवघेणी मस्करी चांगली आहे का? राघवा, ताबडतोब फोन लाव बरं. हा, हे घे. खबरदार आता फोन कट केला तर. आईस कुठे रे तू? काय चाललंय तुझं? काही नाही गाजी, इथेच आहे. पुढच्या 10 मिनिटात तू घरी असायला पाहिजे, कळलं? आणि राजाला का नाही सांगून गेलास? ती झोपली होती, मग उगाच कशाला उठवायचं म्हणून मग नाही सांगितलं. बरं, पुरे झाला खेळ, ताबडतोब घरी ये. अरे राधा बिचारी सकाळपासून शोधते तुला. प्रेमाचा असा अंत बघू नये रे विराजस. भीती वाटत राहील असा खेळ नको रे. ये लवकर.